पुणे म्हणजे फक्त एक शहर नाही, तर इथे आहे पॉवर, पैसा आणि प्रचंड श्रीमंतीचे एक खतरनाक कॉकटेल. आपण सगळ्यांनी पुणे पाहिले, पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या याच पुण्यात असे काही लोक राहतात ज्यांच्या एका दिवसाची कमाई हे कित्येक लोकांच्या लाईफ टाईम इन्कमपेक्षा जास्त आहे. आणि आजचा विषय सुद्धा तोच आहे. तो म्हणजे पुण्यातील टॉप 5 श्रीमंत 5 व्यक्ती, त्यांच्या जबरदस्त कंपन्या आणि त्यांनी नुसते पैसेच नाही तर पुण्याचं नशीब कसं बदललंय हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी तुम्हाला फक्त आकडे सांगणार नाही, तर यांच्या बिझनेसच्या काही भन्नाट गोष्टी सुद्धा सांगणार आहे. जसं की पुण्याच्या एका श्रीमंत माणसाने करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये 50% भागीदारी घेतली आणि पुण्यातील दुसरा श्रीमंत माणूस जो शांतपणे मर्सिडीज आणि रॉल्स रॉयस यांचे इंजिन पुण्यातून बनवून जगात पाठवतोय, ते नक्की कोण आहेत हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. पुणे शहर आता भारतातलं 8वं सर्वात श्रीमंत शहर बनलंय आणि गेल्या वर्षी पुण्यातील 1-2 नाही तर तब्बल 14 नवीन उद्योजक थेट अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. म्हणजे पुण्याच्या श्रीमंतीचा ग्राफ नुसता वाढत चाललाय. आता सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून जो सध्या फक्त पुण्याचाच नाही तर संपूर्ण भारताचा वॅक्सिन किंग आहे. तो म्हणजे सायरस पूनावाला. 2024च्या आकडेवारीनुसार सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती 2,89,800 कोटी रुपये इतकी आहे. हा आकडा इतका मोठा आहे की पुण्यातल्या पुढच्या 4 श्रीमंत व्यक्तींची संपत्ती जरी एकत्र केली तरी पूनावालांच्या एकट्या संपत्तीच्या जवळपासही पोचणार नाही. पूनावालांच्या या प्रचंड श्रीमंतीचं कारण आहे त्यांची कंपनी, ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ही कंपनी फक्त भारतात नाही तर डोसच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे. कोविड-19च्या काळात ज्या कोविशिल्ड लसीचा जगाला फायदा झाला ती लस याच कंपनीने बनवली आहे. तेव्हा तर ही कंपनी जणू 24 तास नोटा छापायची मशीन बनली होती. नुसत्या 2024च्या एका वर्षात त्यांचा महसूल 25,646 कोटी होता. सायरस पूनावाला यांनी 1966 मध्ये सिरमची स्थापना केली, पण त्यांचे पुत्र आदर पूनावाला यांनी कंपनीला नवीन उंचीवर नेलं. आदर पूनावाला नुसते लस बनवत नाहीत तर ते वेगवेगळ्या धंद्यांमध्ये हातपाय पसरत आहेत. त्यांनी मॅग्मा फिनकॉर्प नावाची फायनान्स कंपनी विकत घेतली आणि तिचं नाव केलं पूनावाला फिनकॉर्प. आणि नुकतीच त्यांनी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये 50% भागीदारी 1,000 कोटींना विकत घेतली आहे. म्हणजे ते आता वॅक्सिनच नाही तर फायनान्स आणि बॉलिवूड सुद्धा सांभाळणार. नंबर 2 वर आहेत अभय कुमार फिरोदिया. 2024 मध्ये त्यांची संपत्ती एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढली. त्यांच्या संपत्तीत तब्बल 160% वाढ होऊन ती 43,000 कोटी रुपये इतकी झाली. फिरोदिया कुटुंबाचा इतिहास फार जुना आहे. 1958 मध्ये अभय कुमार यांचे वडील नवलमल फिरोदिया यांनी एक कंपनी सुरू केली. तेव्हा ती बजाज टेम्पो म्हणून ओळखली जायची. कालांतराने ती फोर्स मोटर्स झाली. तुम्ही रस्त्यावर ट्रॅव्हलर्स गाड्या बघितल्या असतील त्या याच कंपनीच्या. पण फिरोदियांच्या एवढ्या मोठ्या संपत्तीचं खरं रहस्य ट्रॅव्हलर्स गाड्या नाहीये, ते रहस्य दडलंय त्यांच्या प्रेसिजन इंजिनिअरिंगमध्ये. ऐकून आश्चर्य वाटेल, फोर्स मोटर्स पुणे चाकण येथील त्यांच्या प्लांटमध्ये मर्सिडीजच्या भारतातील सर्व कार आणि SUVसाठी इंजिन आणि एक्सेल बनवते. इतकंच नाही तर त्यांनी रोल्स रॉयल पॉवर सिस्टीम सोबतही एक मोठा जॉईंट व्हेंचर केला आहे ज्यात ते मोठं इंजिन बनवतात. म्हणजे हे फिरोदिया पुण्यात बसून मर्सिडीज आणि रोल्स रॉयलसारख्या कंपन्यांना जगातील सर्वोत्तम इंजिन बनवून देत आहेत. म्हणूनच त्यांची संपत्ती एवढ्या वेगाने वाढली. आता नंबर 3 वर आहेत एक पॉवरफुल उद्योजिका अनु आगा. अनु आगा यांची कंपनी आहे थेरमॅक्स. नावातच थेरम आहे म्हणजे उष्णता आणि ऊर्जा. ही कंपनी ऊर्जा, पाणी शुद्धीकरण, एअर पॉल्युशन कंट्रोल आणि विशेष रसायने यांसारखे एकात्मिक उपाय पुरवते. एक प्रकारे सांगायचं झालं तर या कंपनीचं काम आहे उद्योगधंद्यांमध्ये पाणी, हवा आणि ऊर्जा वेस्ट होऊ नये, ती वाचवावी. अनु आगा यांनी हे साम्राज्य आपल्या कुटुंबाकडून वारसा म्हणून घेतलंय आणि ते सफलरित्या चालवलंय. आता त्यांच्या कन्या मेहर पदुमजी कंपनीच्या अध्यक्ष आहे. म्हणजे पुण्यातील ही एक अशी फॅमिली आहे जी केवळ पैसा कमावत नाही तर जगाला ग्रीन आणि क्लीन बनवण्याचं काम करते. नंबर 4 वर आहेत पुण्यातील आणखी एक मोठे औद्योगिक टायटन बाबा कल्याणी. यांची संपत्ती 2024 मध्ये 31,200 कोटी आहे आणि त्यांच्या संपत्तीमध्येही 68% एवढी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. बाबा कल्याणी यांची कंपनी आहे भारत फोर्ज. ही कंपनी जगभर मेटल फॉर्जिंगमध्ये लीडर आहे. म्हणजे मोठमोठ्या धातूंना आकार देऊन ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंगसाठी पार्ट्स बनवणं.
पण गेल्या काही वर्षात बाबा कल्याणींनी एक जबरदस्त स्ट्रॅटेजिक मूव्ह घेतली, ज्याने त्यांची संपत्ती 68% वाढली आहे. भारत फोर्जने आता आपला फोकस ऑटो पार्ट्सवरून डिफेन्स आणि एरोस्पेस या क्षेत्रांकडे वळवला आहे. भारत सरकारने आता संरक्षण क्षेत्रातील 75% खरेदी देशांतर्गत कंपन्यांकडून करण्याचा निर्णय केला आहे. याचा फायदा कल्याणींनी घेतला. भारत फोर्जची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम सध्या आपल्या सैन्यासाठी 25 टनांखालील लाईट टँक विकसित करत आहे. हे लोक नुसते टँक नाही तर लाँग रेंज तोफखाना बॅरल संयुक्त अरब अमिरातीला निर्यात करत आहेत आणि भारतीय लष्करासाठी त्यांनी CQB कार्बाईन पुरवण्याचा 1700 कोटींचा मोठा करार केला आहे. म्हणजे बाबा कल्याणी आता साधे ऑटो पार्ट्स बनवणारे उद्योजक नसून देशाच्या संरक्षणाचा आधार बनले आहेत. त्यामुळे पुणे आता फक्त ऑटो हब नाही तर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचे पॉवर हाऊस सुद्धा बनते. टॉप 5 मध्ये शेवटचे आणि तितकेच महत्त्वाचे आहेत सतीश मेहता. 2024च्या आकडेवारीनुसार त्यांची संपत्ती अंदाजे 15,000 कोटी इतकी आहे. सतीश मेहता हे पुणे मुख्यालय असलेल्या एमक्युअर फार्मास्युटिकलचे संस्थापक आहेत. म्हणजे पुण्यात लस बनवणारे अब्जाधीश आहेत. तसंच ते मोठी औषधं देखील बनवतात. एमक्युअरची जागतिक उपस्थिती आहे आणि त्यांच्या कंपनीचा महसूलही हजारो कोटींमध्ये आहे. आता हे टॉप 5 श्रीमंत व्यक्ती सोडून अजून सुद्धा श्रीमंत व्यक्ती आहेत जे पुण्याला अजून श्रीमंत बनवत आहेत. क्विक हिलचे संस्थापक कैलाश आणि संजय काटकर जे क्विक हिल या सायबर सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून अब्जाधीश बनले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांच्या उत्पादनांची ई-कॉमर्स कंपनी फर्स्ट क्रायचे संस्थापक सुपान माहेश्वरी. फर्स्ट क्रायचं मुख्यालय पुण्यात आहे आणि त्याची व्हॅल्युएशनही खूप मोठी आहे. या सगळ्यांची गोष्ट सांगते की पुण्यातील संपत्ती आता केवळ पारंपरिक उद्योगांमध्ये नाही तर टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअपमध्येही वाढत आहे. आता आपण फक्त यांच्या पैशांबद्दल बोललो, पण या लोकांनी पुणे शहरासाठी काय केलंय तर या लोकांच्या कंपन्यांनी पुण्यात हजारो लोकांना रोजगार दिलाय, ज्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. तर मित्रांनो, हे आहेत पुणे शहराच्या श्रीमंतीचे खरे चेहरे. पुणेवाल्यांच्या वॅक्सिंग पॉवरपासून ते कल्याणीच्या डिफेन्स टेक्नॉलॉजीपर्यंत पुणे शहर फक्त वाढत नाहीये तर ते जगाच्या नकाशावर आपलं स्थान निश्चित करत आहे. पुण्यातील या अब्जाधीशांच्या कहाण्या आपल्याला एक गोष्ट सांगतात की सफल होण्यासाठी फक्त पैसा नाही तर अचूक विजन आणि समाजाला काहीतरी देण्याची भावना लागते.